सध्या सगळ्यांनाच वेड लावणारी पंढरीची वारी, छोट्या मुलांपासून आजी आजोबांपर्यंत कोणालाच विरोध नाही, कोणी छोटा नाही ना कोणी मोठा। मग चला मंडळी, पाहूया माऊलींची पालखी। रामकृष्ण हरी माऊली, मी तुमची श्रावणी। सकाळीच खानाचा ड्रेस घालून तयार झाले, कारण हेलो गाइस, अभी मैं जा रहा हूँ। चला अब गाड़ी में, क्योंकि हमें वारी को जाना है। उशीर होतोय म्हणून मामा ओरडायला लागला। काय थांबले आपण? मला नाही माहिती। मी जेवढा वेळ करते ना तेवढं तुम्हाला अर्ध होणार सांगतो मी। अरे तो ओम्यास नाही निघते, आम्ही काय करायचंय? नंतर तुम्हाला चलणं बी होणार नाही, तुम्हाला घरी पण चलताय। तर मामा ओरडतो, तुला यायचंय की नाही? आधी गणपती बाप्पा, मग चांगल्या कामाची सुरुवात। रंग पांडुरंग बोलतो मृदंग। वारकऱ्यांसोबत जॉईन होण्यासाठी आम्हाला काही किलोमीटर जावं लागणार होतं। मग गाडीत निघालो। म्हणजे मागे सरळ ही जेवढी काही ट्रॅफिक, ही सगळी वारीत निघालेल्या पुण्यातील वारकऱ्यांचीच आहे। आपल्यासारखे बरेच जण एका दिवसासाठी वारीत येतात। आता आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे, इथे गाडी पार्किंगसाठी जागा भेटली, मग आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता सासवडच्या रोडनी आम्ही निघालोय। गर्दी मात्र जाम आहे, आता तुम्ही बघू शकता। म्हणजे चालायला सुद्धा जागा नाहीये, एवढी गर्दी आहे। चालायला सुरुवात केलीच की लगेचच खायला प्यायला मिळणं चालू झालं। चालतानाच ही पुण्याची वारकरी भेटली, मस्त आनंद घेत वारी करत होते। वातावरण एकदम भक्तिमय। अशा छोट्या छोट्या गल्लीतून सुद्धा आम्ही गेलो। पालखीसाठी इथे एका ब्रिज खाली ही सगळी लोक वाट पाहत बसलीत। मग आम्ही पण आता मेन वारी म्हणजे माऊलींच्या पालखीत जॉईन होण्यासाठी एक्साइटेड होतो। पालखीची वाट पाहताना हा छोटा क्यूट वारकरी भेटला। नंतर या वारीत मी पण जॉईन झाले। वरती आकाशात पाहिलं तर साक्षात पांडुरंगाचा सर्व वारकऱ्यांवर आशीर्वाद असल्याचं दिसलं। 2026च्या वारीतला देवाचा संकेतच। वारीत खूप काही पाहायला आणि अनुभवायला मिळतं। मुके प्राणी सुद्धा माऊलींची वाट पाहतात। हे पाहूनच लक्षात आलं, ज्ञानेश्वर माऊलींचं प्रेम प्रत्येकावर आहे आणि प्रत्येक जीव त्यांच्यासाठी सारखाच। चालत चालत माऊलींच्या विसाव्याला पोहोचलो, वडकी येथे। इथे माऊलींची पालखी थोड्या वेळासाठी विश्रांती घेते, त्यामुळेच बरेच लोक इथे दर्शनासाठी खूप गर्दी करतात। साधारण 3 ते 4 या वेळेत पालखी इथे वडकीला येते। छान माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालं। थोडा वेळ इथे विसावा घेऊन माऊली पुढे दिवे घाटाकडे प्रस्थान करतात। अशी होती माझी एका दिवसाची वारी। तुम्ही पण अशा वारीत जाता का, हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।